मित्रांनो, मान्सून महाराष्ट्रातून गायब झालाय. जूनमध्ये सरासरीच्या तुलनेत तब्बल 78% पाऊस कमी झालाय. राज्यातला धरणसाठा 24%पेक्षाही खाली आलाय. या संकटात प्रत्येक जण चातकाप्रमाणे मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतोय. पाऊस कधी येणार याची वाट बघतोय. पाऊस येणार, पण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नव्या रिपोर्टनुसार मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आणखी लांबण्याची शक्यता आहे. या प्रतीक्षेत एक धोकाही आपल्यापुढे असणार आहे. हवामान खात्यानं इशारा दिलेला हा धोका कोणता आणि महत्त्वाचं म्हणजे मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात कधीपासून सक्रिय होऊ शकतो याचंच उत्तर आपण या व्हिडिओत देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, यंदाच्या मान्सूनवर एल निनोचं संकट असल्यानं संपूर्ण हंगामात पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल या अंदाजाबद्दल आपल्याला माहीतच आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी 92% पावसाचा अंदाज आहे, पण प्रत्यक्षात जूनच्या पावसाची आजवरची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात केवळ 20 ते 22% पावसाची नोंद झाली. 90% महाराष्ट्रात अजून मान्सून पोहोचला देखील नाही. सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागात 83% कमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात 80% कमी पाऊस झालाय. मराठवाड्यात पावसाचं प्रमाण 64% कमी, तर विदर्भामध्ये 76% अपुऱ्या पावसाची नोंद झाली आहे. अशा या संकटाच्या काळात पाऊस कधी सक्रिय होईल, संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचेल हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, मान्सूनचा प्रवास 10 ते 12 दिवसांपासून महाराष्ट्रात एकाच जागी थांबलाय. मान्सूनच्या 2 शाखांपैकी बंगालच्या उपसागरातली शाखा काहीशी सक्रिय होती, त्यामुळं देशात पूर्वोत्तर भागापर्यंत मान्सूनचा प्रवास झाला. याच कालावधीत मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करायला हवा होता, कारण नियोजित वेळेनुसार 15 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापत असतो. पण अरबी समुद्रातल्या मान्सूनच्या शाखेची कोणतीही प्रगती झाली नाही, त्यामुळं मान्सून जागेवरच ठप्प झाला. त्याचं कारण आपण सुरुवातीला थोडक्यात पाहू आणि त्यानंतर मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल हे स्पष्ट करू. मित्रांनो, हवामानातला बदल हा सगळा वाऱ्यांचा खेळ असतो. मान्सूनवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये एल निनोसह हिंद महासागरातला इंडियन ओशन डायपोल किंवा विषुववृत्तावरून पूर्वेकडे सरकणाऱ्या MJOचा पट्टा आणि त्याच्या घडामोडी या अत्यंत किचकट गोष्टी आहेत. पण ढोबळपणे सांगायचं झाल्यास पावसासाठी बाष्प आणि कमी दाबाची क्षेत्र आवश्यक असतात, हे तुम्हाला माहीत आहे. अरबी समुद्रात या दोन्हींचाही अभाव आहे, त्यामुळे मान्सूनची प्रणाली कमकुवत झाली. त्यातच वायव्य दिशेने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी मान्सूनला आणखी कमकुवत करून ठेवलं. अरबी समुद्रात प्रत्यावर्ती वाऱ्यांची प्रणाली आहे. घड्याळाच्या दिशेने चक्राकार वाहणारे हे वारे जास्त दाबाचे असतात, त्यामुळं साहजिकच जमिनीवर येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहांना अडथळा होतो. जूनमध्ये हे सारं झालंय. आता प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झालाय. हा एल निनो आपल्या मान्सूनला आवश्यक असलेलं बाष्प कसा खेचून घेत असतो हे यापूर्वीही अनेक वेळा आपण सविस्तर पाहिलं आहे. या सगळ्या संकटातून मान्सूनचा पाऊस कमी का होईना पण होणार आहे. पण या पावसाची प्रतीक्षा कधी संपेल हे आता आपण पाहू. त्याचप्रमाणे हवामानशास्त्र विभागानं दिलेला तो धोक्याचा इशाराही आपण जाणून घेऊ. मित्रांनो, अरबी समुद्रातली मान्सूनची प्रणाली सक्रिय होणार आहे, पण त्यापूर्वी काही दिवस महाराष्ट्राला उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागात 2 ते 3 दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आलाय. त्याचप्रमाणे मुंबईसह कोकणात रात्रीचा उकाडा प्रचंड वाढणार आहे. मित्रांनो, मान्सूनचा प्रवाह 22 किंवा 23 जूनपर्यंत तरी खंडित राहणार आहे, पण 24 ते 25 जूनपासून हळूहळू वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अरबी समुद्रातली मान्सूनची शाखा अनेक दिवसानंतर काही प्रमाणात सक्रिय होऊ शकते. म्हणजे समुद्रातून बाष्प येऊन मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे.
त्याचवेळी बंगालच्या उपसागरातली शाखाही काही प्रमाणात सक्रिय असेल. 25 जून पासून पुढच्या 8 दिवसांमध्ये म्हणजे 25 जून ते 1 जुलै या कालावधीत मुंबईसह कोकण विभाग आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही पाऊस सुरू होऊ शकतो. विदर्भ आणि मराठवाड्यातही याच कालावधीत मान्सूनच्या दुसऱ्या शाखेच्या माध्यमातून पावसाची शक्यता आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वी याच काळात अनेक भागात वादळी पाऊसही होऊ शकतो. जुलै महिना सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातही अनेक भागात कमी अधिक प्रमाणात का होईना पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आता तरी दिसून येत आहे. मित्रांनो, मान्सूनवर एल निनोचं सावट असलं तरी हे संकट कमी होऊन यंदा पुरेसा पाऊस हो हीच प्रार्थना करूयात. नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.